पहा, त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट नोटीस आहे की क्लासला व्हिडिओ कंपल्सरी असणार आहे. ठीक आहे. जर व्हिडिओ चालत नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकता तुम्ही. पण जर तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करत असाल तर तुमचा जो व्हिडिओ तो कंपल्सरी ऑन करायचा आहे. ठीक आहे. पूर्ण वेळ नाही, पण सुरुवातीला काही वेळ तुम्हाला ऑन ठेवावं लागेल पहिलं. आणि सेकंड, फीज जी आहे ते लवकरात लवकर सर्वांनी भरून घ्यायचे. राईट. लेक्चर बंद करावे लागतील एवढंच लक्षात ठेवा, पर्याय नाही आमच्याकडे. ओके, चला व्हिडिओ ऑन करा सर्वांनी. व्हिडिओ कंपल्सरी आहे. ज्यांचा व्हिडिओ ऑन होत नाही त्यांनी रेकॉर्डेड लेक्चर पाहू शकतात, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. जर व्हिडिओ ऑन होत नसेल तर रेकॉर्डेड लेक्चर पहा. चला बघायचे नाही, पटकन क्वेश्चन सॉल्व करतात सर्वजण. व्हिडिओ ऑन होत नसतील तर रेकॉर्डेड लेक्चर पहा. व्हिडिओ इज कंपल्सरी. ठीक आहे. ओके, चलो सॉल्व करा मला. ओके, यू कैन टर्न ऑफ वीडियो नाउ. ठीक है. तर पहा, झाले का सॉल्व करून क्वेश्चन? क्वेश्चनचे आन्सर आहेत ठीक है. BCADB, राइट. BCADB. सो मार्क टाका. आपण स्टार्ट करूया. मार्क टाका. आता उशिरा फोन आला. उशिरा फोन. ओके, ठीक है. गुड, व्हेरी गुड. चला सर्वांनी मार्क टाकायचे. ओके, गुड. त्यांचे दोन चुकतायत, त्यांनी जरा असं व्यवस्थित लक्ष द्यायचं. दोन सुद्धा चुकायला नाही पाहिजेत ऍक्च्युली, कारण आपला रिसेंट याच्यावरच पेपर असतो.
त्यामुळे 2 चुकणं सुद्धा अवघड आहे. ठीक आहे, जरासं क्वेश्चन पण थोडे पुढे मागे होत आहेत सध्या, तुम्हाला जरासा अंदाज नाहीये पूर्ण याचा, कारण रेजिस्टन्सचं कॉम्बिनेशन आपण अजून शिकलंच नाहीये. ओके ठीक आहे, चालतंय. तर लक्ष द्या की आपण पहा कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स पाहत आहोत. कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स मध्ये काय पाहिलेलं आहे? पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन. पॅरलल कॉम्बिनेशन आणि सिरीज कॉम्बिनेशन मध्ये सिरीज आणि पॅरलल याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की जेव्हा बॅटरी कनेक्टेड आहे, सिरीज मध्ये जो इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आहे R इज इक्वल टू आपण घेणार आहोत R1 प्लस R2 हे सिरीज मध्ये. पॅरलल मध्ये काय घेणार आहोत? R इज इक्वल टू R1 R2 अपॉन R1 प्लस R2. चला बोला पटपट पटपट बोला बरं. सिरीज मध्ये एक वस्तू म्हणजे एक गोष्ट सेम असते, फिजिकल क्वांटिटी. कोणती फिजिकल क्वांटिटी सेम असते? सिरीज मध्ये. सिरीज मध्ये कोणती सेम असते? करंट सेम असतो आणि पोटेन्शियल जे आहे ते डिस्ट्रीब्यूट होतं. व्ही जे आहे ते डिफरंट असतं. आणि पॅरलल मध्ये व्ही जे आहे ते सेम आहे आणि करंट जो आहे तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे. पॅरलल कॉम्बिनेशन कसं ओळखायचंय? इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट ऑफ रेजिस्टन्स शुड बी सेम, and series combination is resistances are connected one after another. तर आपला मुद्दा काय चालू होता की जेव्हा बॅटरी कनेक्टेड आहे तेव्हा हाऊ टू फाइंड द पोटेन्शियल डिफरन्स अँड करंट फॉर इच रेजिस्टन्स, राईट? तर कालचं एक्झाम्पल नक्कीच तुम्ही सॉल्व्ह केलं असेल, बरोबर आहे का? चला अजून एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया ना. ते कालचंच घ्यायचंय. कालचं सॉल्व्ह केलं तर तुम्ही काल एक जाताना एक्झाम्पल दिलं होतं, राईट? अजूनही कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स पहा आपण पाहिलेलं नाहीये, किंवा मोर दॅन वन बॅटरी. तुमच्या बुक मध्ये जर अशा 2 बॅटऱ्या जर कनेक्टेड असतील सर्किट मध्ये तर ते आपला बीट अजून झालेला नाहीये. मोर दॅन 1 बॅटरी असलेले प्रॉब्लेम आताच सॉल्व्ह करू नका, राईट? क्लिअर आहे का? पहा बरं मग कालचा प्रॉब्लेम क्लिअर आहे का? काल जाताना जो घेतलाय तो सॉल्व्ह केलाय का? राईट? ओके, राईट, ठीक आहे. ओके, डाऊट आहे का? जर डाऊट असेल तर सेंड करू शकता मला. ओके, 2 रेजिस्टन्सेस इन पॅरलल. Number of 2 resistors can be connected to effective resistance of 1.5 ohm. So if we connect resistance to 2 6 8. हा राईट आहे, राईट आहे, ते रॉंग आहे. ठीक आहे, हे तू केलेलं राईट आहे पण ते अजून घेतोय. अजून कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स झालं नाही, पहा लक्ष द्या. राईट आहे पण कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स अजून झालेलं नाहीये. ओके, तर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचना की 5 मिनिटांनंतर आपली मीटिंग लॉक केली जाईल. उशिरा येणाऱ्यांसाठी सूचना की 5 मिनिटांनंतर मीटिंग आपली लॉक केली जाईल. जसं बाहेर थांबवतो का नाही आपलं फिजिकल क्लासच्या लेक्चर मध्ये, तसं बसावं लागेल. बऱ्याच जणांना अजूनही म्हणजे ऑनलाईन चालू म्हणजे असंच टाइमपासच वाटतंय. काहीतरी पूर्वीचे दिवस येणार, आपण क्लासमध्ये जाऊन बसणार आणि लर्न करणार, हे का ऑनलाईन शिक्षण होत असते काय? ठीक आहे, अडचणी आहेत, असंख्य अडचणी आहेत, पण पर्याय नाहीये, लक्षात घ्या. ओके, चलो. सो पहा, लक्षात घ्या. कालचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला सर्वांनी. चला एक घेऊया, अजून वेगळा घेऊया. समजा
9 ओहम, 12 ओहम आणि 6 ओहम, and it is connected to battery of 9 volt. We will find the potential drop and current for each resistance. Potential drop and current for each resistance. अशा प्रकारचे पोटेन्शियल आणि सॉरी पोटेन्शियल आणि करंट सॉल्व्ह करण्याचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इक्विव्हॅलंट म्हणजे रिझल्टंट डायग्राम काढत जायचं जोपर्यंत एक रेजिस्टन्स भेटत नाही तोपर्यंत, आणि त्याच्यानंतर रिव्हर्स मॅनर्सने आपल्याला सॉल्व्ह करत राहायचे. हा प्रॉब्लेम लक्ष द्या, परत अजून एक सॉल्व्ह करायला देतो मी, पण लक्ष द्यायचे काय आहे. सुरुवातीला आधी मला कळतंय की हे रेजिस्टन्स आणि हे रेजिस्टन्स काय माहिती नाही, पण हे दोन रेजिस्टन्स आधी मला क्लिअरली सिरीज मध्ये दिसत आहेत, बरोबर आहे. सो आय विल ड्रॉ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स फॉर दीज टू रेजिस्टन्स. हा जशाच तसा ठेवणार आहे मी पहिल्या डायग्राम मध्ये, आणि याच्यामध्ये सिरीज मध्ये आहेत 12 आणि 6. यांचा रिझल्टंट काय होईल सांगा. 12 आणि 6 चा रिझल्टंट काय होईल, कसे कनेक्टेड आहेत ते सिरीज मध्ये. आपण काय वापरणार, R1 प्लस R2. हा तर 9 ओहम ठेवणार आहे मी, आणि इथे काय होणार आहे 18 ओहमचा एक रेजिस्टन्स आपण लावणार आहोत, बिकॉज R1 प्लस R2 अँड दिस इज बॅटरी कनेक्टेड ऑफ 9 व्होल्ट. ही झाली पहिली डायग्राम. दुसरी डायग्राम, हे दोन रेजिस्टन्स क्लिअर कट आपल्याला कसे दिसत आहेत, पॅरलल दिसत आहेत. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, R1 R2 अपॉन R1 प्लस R2. दॅट इज पहिला R1 येणार आता 9, R2 येणार 18, आणि R1 प्लस R2 या दोघांची बेरीज येणार 27. हे आलं 6 ओहम, राईट. आणि बॅटरी इज कनेक्टेड ऑफ 9 व्होल्ट. Now if we find the current flowing through this resistance, formula is I is equal to काय फॉर्म्युला, V by R. पोटेन्शियल किती आहे 9 by 6. So we will say that current flowing is 3 by 2 ampere. राईट. करंट आलं का पॉवर इथपर्यंत आली का सर्वजण, इथपर्यंत समजलं का सर्वांना सांगा चला लवकर, इथपर्यंत समजलं का. राईट, ओके, ठीक आहे. तर पोटेन्शियल किती ड्रॉप असणार आहे रेजिस्टन्स मध्ये, पोटेन्शियल किती ड्रॉप असणार आहे रेजिस्टन्स मध्ये, मानसिक लेक्चर टाइम वरती जॉईन करायचंय, ठीक आहे. पोटेन्शियल किती असणार 9 व्होल्ट, बिकॉज ऑल प्रोव्हाइडेड बाय दिस बॅटरी विल बी कंझ्युम बाय दिस रेजिस्टन्स, दुसरीकडे कुठे जाणार नाहीये. सो इथे 9 ओहम, किंवा आपण फॉर्म्युला वापरूया. कोणता फॉर्म्युला वापरला सर, V इज इक्वल टू IR. आय किती आलाय 3 बाय 2 इंटू रेजिस्टन्स किती आहे 6. हे किती होणार आहे 9 व्होल्ट. म्हणजेच हा टोटल इथे पोटेन्शियल डिफरन्स आलं 9 व्होल्ट, राईट. ओके, देन त्याच्यानंतर आता ऍक्च्युली ही डायग्राम नाही, आपण रिव्हर्स सॉल्व्ह करणार. या डायग्रामच्या ऐवजी ही डायग्राम जिथे की एका रेजिस्टन्सच्या ऐवजी दोन रेजिस्टन्स आहेत आणि कसे कनेक्टेड आहेत ते पॅरलल कनेक्ट आहेत. देअरफॉर व्हॉट विल बी द रिमेन सेम फॉर दीज टू रेजिस्टन्स. चला लवकर, इथली कोणती क्वांटिटी इथे सेम येणार आहे, राईट, व्हेरी गुड. पोटेन्शियल डिफरन्स, इथे पोटेन्शियल डिफरन्स किती आहे 9 व्होल्ट आहे. सो इथे पण पोटेन्शियल येणार, पोटेन्शियल डिफरन्स 9 व्होल्ट येणार, आणि इथे पण पोटेन्शियल डिफरन्स 9 व्होल्ट येणार. करंट डिस्ट्रीब्यूट केला जाईल. करंट डिस्ट्रीब्यूट कसं करणार, I इज इक्वल टू V बाय R. पोटेन्शियल आहे 9 बाय 18, दॅट इज 1 बाय 2 करंट विल बी देअर. आणि इथे किती असणार, I इज इक्वल टू V बाय R. अगेन V इज 9, R इज 9, दॅट इज 1 एम्पियर. तर पहा टोटल 3 बाय 2 म्हणजे 1.5 करंट होता, इथे गेला आणि इथे 0.5 गेला. म्हणजे आपल्याला जर क्रॉस चेक करायचं असेल तर, राईट. आला आन्सर.
सॉरी, ठीक आहे. क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे? चला इथपर्यंत करा. मग याच्या आधीची स्टेप करा बरं सर्वांनी. याच्या आधीची स्टेप करा बरं. याच्या आधीपर्यंत करायचं ही स्टेप. दोन इम्पॉर्टंट नोटीस. लाईव्ह लेक्चरला उशीर करायचा नाही. उशीर करायचा नाही म्हणताना चालेल. काय दोन इम्पॉर्टंट नोटीस महेश? लाईव्ह लेक्चरला उशीर करायचा नाही. याच्या पुढे लाईव्हच लेक्चर भेटतील, रेकॉर्डिंग लेक्चर भेटणार नाही. आणि लाईव्ह लेक्चरला व्हिडिओ कंपल्सरी आहे, राईट. आणि फीस कंप्लीट असेल तरच लेक्चर अटेंड करता येतील. ओके. 6 ओम साठी आणि 10 ओम साठी करंट 0.5. 6 ओम आणि ओके करंट त्यांच्यामध्ये सेम राहील 0.5. ओके. पोटेन्शियल डिफरन्स इथे 9 ओम तर इथे पण 9 ओम, इथे 9 व्होल्टच्या ऐवजी डिस्ट्रीब्यूट होईल. ओके राईट. चला आलंय का बरोबर सर्वांना? सॉल्व करता येतं सर्वजण? राईट, व्हेरी गुड. चला बाकीचे. फॉर 6 ओम I is equal to 0 point and V is equal to 3 volt. Very good. अभ्यास वाढलाय का सर्वांचा? अभ्यास वाढवायला सांगितला होता मी लास्ट वीकच. या वीक मध्ये रेग्युलर 9 to 10 आवर मिनिमम स्टडी झाली पाहिजे सर्वांची. और 12. ओके व्हेरी गुड. चला अजून कोणी सॉल्व करते का? राईट, व्हेरी गुड. पहा लक्षात घ्या कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. इथपर्यंत आपण इक्विव्हॅलेंट डायग्राम काढत गेलो होतो, तिथून रिव्हर्स मॅनरने सॉल्व केला तिथपर्यंत. आता इथून इथे येताना पहा या रेजिस्टन्सला आपण काहीही चेंज केला नाही. हा रेजिस्टन्स आहे तसा आहे, म्हणजे याच्या व्हॅल्यू आहे तशा असतील. म्हणजे करंट जो I इज इक्वल टू किती आलं होतं 1 एम्पियर आणि पोटेन्शियल डिफरन्स किती आलं होतं डेल्टा व्ही लिहितात ऍक्च्युअली त्याला 9 व्होल्ट, राईट. कारण या रेजिस्टन्स मध्ये काही चेंज केला नव्हता आपण. पण ऍक्च्युअली इथे जो एक रेजिस्टन्स दिसतोय इथे ऍक्च्युअली दोन रेजिस्टन्स आहेत 6 ohm 12 ohm which are connected in series. Therefore what will be remain same for these two resistance. हे सिरीज मध्ये आहेत म्हणजे या दोघांसाठी काय सेम असलं पाहिजे, राईट. व्हेरी गुड. सो करंट काय असणार आहे दोघांसाठी सेम असणार आहे. तर करंट किती असणार आहे मग? इथे करंट किती आला होता 1/2. therefore current will be 1/2 1/2 or you can write it 0.5 0.5, राईट. तर इथे जर 0.5 असेल तर आता लक्षात घ्या
की इथे पोटेन्शियल ड्रॉप, टोटल ड्रॉप झाला होता पोटेन्शियल ड्रॉप 9 व्होल्ट, आता तो डिस्ट्रीब्यूट होणार आहे त्याच्यासाठी जर काढायचं असेल व्ही इज इक्वल टू आय इंटू आर फॉर्म्युला 0.5 इंटू 6 म्हणजे 1.1/2 आहे ना. सो 3 व्होल्ट विल बी ड्रॉप ऑन 6 ओहम रेजिस्टन्स अँड 0.5 इंटू 12 6 व्होल्ट. पहा इथे 6 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स येणार, इथे 3 व्होल्ट येणार. हे 6 आणि 3 टोटल मिळून किती झालं 9 व्होल्ट दोघांनी मिळून खाल्लेलं आहे. ते चालू होतं आपलं या रेजिस्टन्सनी 9 व्होल्ट खाल्लेलं होतं. लक्षात यायला का प्रॉब्लेम? हो नाही. मठ्ठासारखं इथं असं येऊन उग सकाळी सकाळी उग समाधानासाठी बसत जाऊ नका, सांगायलो मी. ठीक आहे, ओके चलो. आता एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे तुम्हाला, राईट? चला, अवघड असेल डिफिकल्ट जाऊ शकता आधी सुरुवातीला. मोर प्रॅक्टिस फक्त. ठीक आहे, हे लिहून तर झालंच असेल. चला, एक आता पूर्णपणे मला तुम्ही सॉल्व्ह करूनच दाखवायचा आहे. ठीक आहे. सो फाइंड आउट डेल्टा व्ही अँड आय फॉर फॉलोइंग, म्हणजे आपण क्वेश्चन लिहिलाय तेच, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. डायग्राम तर काढली असेल ना तुम्ही, कसं राहिले कोणाचं इथं डायग्राम. दिसतंय? लाईव्ह क्लास अटेंड करायचे सर्वांनी, रेकॉर्डेड लेक्चर विल बी नॉट देअर. चल फाइंड करो पोटेन्शियल डिफरन्स अँड रेजिस्टन्स फॉर ईच रेजिस्टन्स. व्हिडिओ सर्वांचे ऑन असले पाहिजे, नाहीतर बाहेर जा. बाहेर जा म्हणजे कसं जाऊ, व्हिडिओ चालू ठेवायचा आणि उठून जायचं. व्हिडिओ चालू होत नसेल तर बंद करा लेक्चर, पाहू नका. चला सर्वांनी, डायग्राम दिसते या रेजिस्टन्स साठी, या डायग्राम साठी करंट आणि व्होल्टेज प्रत्येक रेजिस्टन्स साठी काढायचंय. कॅल्क्युलेट करूनच बघावं लागेल तुम्हाला येतंय का नाही प्रॉब्लेम. असे 2000 प्रॉब्लेम जरी बोर्डावरती घेत राहिलो मी, तुम्ही जर सॉल्व्ह करत नसल्यास काय फायदा आहे. चला बाकीचे हर्षल, मृणाली, व्हिडिओ ऑन झाले पाहिजे. व्हिडिओ ज्यांचे ऑन होत नाही त्यांनी लेक्चर बंद करा, मी इथून बंद करायच्या आधी. हर्षल आणि मृणाली व्हिडिओ लवकर ऑन करायचे. ओके, व्हेरी गुड. साठी ओके. ओके म्हणाले, मी बंद करतो हा लेक्चर. व्हिडिओ ऑन कर लवकरात लवकर.
जरा दाखवा बरं वहीमध्ये सॉल्व्ह केलं का. म्हणजे विश्वास आहे रे तुमच्यावर, असं नका समजू एवढा कसा विश्वास ठेवणार. फक्त ते जे समाधान असते पाहून ते भेटलं पाहिजे, तुम्हाला सॉल्व्ह करता यायले असं कळलं तरी खूप झालं मला. व्हॉट इज व्ही. पोटेन्शियल आहे 240. पोटेन्शियल आहे 240. दाखवा बरं वही, वही दाखवा वही. फायनल डायग्राम फायनल दिसून आहे बाबा, अवघड आहे. जस्ट दिसते वही दाखव हो. नाही हो, वही बघाय नाही आता व्हिडिओ चालू करेपर्यंत उद्या कसं साध्य. वही दाखव हो. वही दाखवते बघून ये. वही दाखवा वही. आन्सर टाकलेलं नाही, आन्सर टाकलेलं नाही. वही दाखवा. दिसाले थोडं फक्त जरासं बॅटरी लागलं मला पण जेव्हा. ओके चल, नाउ वी कॅन टर्न ऑफ व्हिडिओ. ठीक आहे, तर पहा लक्ष द्या. सिंपल प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप ट्राय करा सॉल्व्ह करायचा. एकदम सिंपल. काय प्रोसेस आहे, जे काय सांगितले ते एक्झॅक्ट फॉलो करायचे. अजून याच्या पुढे तर आपल्याला डेंजर शिकायचं. तर काय सांगितलं मी की आधी रिझल्टंट डायग्राम काढा. रिझल्टंट डायग्राम म्हणजे कसं असतंय, तुम्हाला याच्यामध्ये काही अवघड कॉम्बिनेशन भेटणार नाही. फक्त दोन रेजिस्टन्स कुठेतरी सिरीज असतील, कुठेतरी पॅरलल असतील. And once again, I am telling solve those circuit which are only one battery is connected. दोन बॅटरी कनेक्टेड असलेल्या मध्ये सॉल्व्ह करायचे नाहीत. ओके, सो याच्यामध्ये पहा, आणि करंट इलेक्ट्रिसिटी एरोलेस मध्ये 11th आणि 12th चा कंबाईन चॅप्टर दिलेला असतो. ठीक आहे, सो पॉसिबल आहे की मागचे पुढे काहीतरी क्वेश्चन येऊ शकतात, त्याच्यामुळे तुम्हाला वाटू शकतं तसं. राईट, सो पहा याच्यामध्ये मला हे दोन रेजिस्टन्स स्टेप बाय स्टेप प्रत्येकाने आन्सर दिलं पाहिजे. हा, बघू द्या कुठेपर्यंत आले तुम्हाला. की हे 20 आणि हे 5 ओहम दोन पॅरलल आहेत. मीच सांगितलं त्या दोघांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स सांगा किती आहे मला. दोघांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स. ओके चल, इथं पहिले 100/25 तोंडी उत्तर आहे सर. तोंडी जमाले का? जे मोर प्रॅक्टिस करतील त्यांना जमणार, अजून जरी जमत नसेल तरी जमणार. 4 ओहम कनेक्टेड. इथे किती आहे? 8 ओहम. ओके, इथे किती आहे? 240. राईट, व्हेरी गुड. त्याच्यानंतर 4 आणि 8 मिळून आपण वर्गामध्ये एकदा तरी आन्सर आपले किती आलं पाहिजे, त्याच्याशिवाय शुभ दिवस जात नाही आपला, नाही. राईट, व्हेरी गुड. सो इथे ना 12 ओहम आणि हे आहे 240 व्होल्ट. तर आधी इथे पोटेन्शियल हे 240 टोटल इथे ड्रॉप होणार. इथे पोटेन्शियल किती असणार? पोटेन्शियल डिफरन्स तर 240 व्होल्टच असणार. आणि करंट इज इक्वल टू काय असणार? V/R 240/12 20 अँपियर करंट आला. राईट, व्हेरी गुड. इथे करंट किती आला? 20 अँपियर.
व्हेरी गुड, राईट. सो 20 अँपिअर करंट आल्यानंतर आता पहा इथे करंट किती येणार प्रत्येकाला सांगायचंय, कारण या रेजिस्टन्सला हे दोन रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत. सो करंट विल बी रिमेन सेम. त्याच्यामध्ये 20 अँपिअर इथे आला तर इथे सुद्धा 20 अँपिअर येणार आणि इथे सुद्धा 20 अँपिअर येणार. डिस्ट्रीब्यूट काय झालं मग पोटेन्शियल झालं. मग V इज इक्वल टू किती आलोय या रेजिस्टन्स मध्ये, V इज इक्वल टू IR 20 गुणिले 40 किती झालं 80. बरोबर आहे का, इथेपर्यंत क्लिअर आहे. वेटिंग रूम मध्ये गेले का, राईट, क्लिअर आहे. इथेपर्यंत 80 ओहम आणि सॉरी 80 व्होल्ट आणि इथे 20 गुणिले 8 V इज इक्वल टू IR 8 दोन्ही 16 160. तुमचं टोटल 240 नक्कीच होणार. त्याच्यानंतर हे 8 ओहमला आपण काहीच चेंज केला नाही, म्हणजे इथे करंट तशाच तसा 20 अँपिअर असणार आहे आणि इथे पोटेन्शियल डिफरन्स 160 व्होल्ट असेल. इथे पोटेन्शियल डिफरन्स किती असेल सांगा, इथे पोटेन्शियल डिफरन्स किती असेल, इथे पोटेन्शियल डिफरन्स किती असेल 20 ओहमच्या रेजिस्टन्स साठी, राइट. 80 व्होल्ट विल बी पोटेन्शियल डिफरन्स बिकॉज दिस रेजिस्टन्स इज रिझल्टंट ऑफ टू पॅरलल रेजिस्टन्स. म्हणजे इथे जे पोटेन्शियल असेल तेच पोटेन्शियल इथे आणि इथे असणार आहे. 80 व्होल्ट 80 व्होल्ट इथे पण 80 व्होल्ट असणार आणि करंट दोघांचा मिळून 20 अँपिअर. इथे जर मी I इज इक्वल टू V/R केलं तर 80/20 इथे आले 4 अँपिअर. ऑटोमॅटिकली इथे किती असलं पाहिजे 16 अँपिअर. चमक रहा है कुछ, दिख रहा है कुछ, मतलब कुछ तो हो रहा है. म्हणजे थोडंफार तरी तारा जुळल्यासारखं वाटतंय आपल्यामध्ये, आहे का नाही, थोडंफार तरी तारा जुळल्यासारखा वाटत आहेत का. राईट, ओके. चलो अजून एक प्रॉब्लेम घ्यायचा असा, का आलाय कॉन्फिडन्स आता बऱ्यापैकी, बाबा सॉल्व्ह करू शकतो. इतना कॉन्फिडन्स, ओके. चल अजून अशाच कॉम्बिनेशन वरतीच पाहायचं आपल्याला, हे काही लगेच संपलं नाहीये बेट. फक्त जिथे पोटेन्शियल आणि करंट काढायचंय तिथे काय लक्षात ठेवणार तुम्ही की रिझल्टंट ड्रॉ करत राहायचं कुठपर्यंत, अंटिल वी गेट द ओनली वन रेजिस्टन्स. एक रेजिस्टन्सची डायग्राम येत नाही तोपर्यंत रिझल्टंट सॉल्व्ह करायचंय आणि त्याला ओहम्स लॉ वापरून त्याला रिव्हर्स डायरेक्शनने सॉल्व्ह करत राहायचं. यू विल गेट द फायनल आन्सर. If you practice it, you can solve only. अशा प्रत्येक वेळेस इक्विव्हॅलेंट डायग्राम काढत बसायची गरज नाही. तिथेच मी काय केलं असतं, वी विल ट्राय वन मोर विदाउट ड्रॉइंग द डायग्राम, राईट. एक डायग्राम न काढता काहीतरी ट्राय करूया आपण उगाच जस्ट याच्यामध्ये. आता तर पचायला लागलं होतं सर, हेच रवंत झालं नाही आणि तुम्ही असं म्हणताय. एक उग की एक्झाम मध्ये अशा पद्धतीचं आपल्याला अजून प्रॅक्टिस करायचं आहे याची फार लक्ष द्या. बट इफ दिस इज 16 ohm, this is a 16 ohm, this is a 7 ohm and it is connected to 5 volt. चला हे 16 किती येणार रेजिस्टन्स, चला लवकर 16 रेजिस्टन्स किती येणार पाहूया. विदाउट डायग्राम येते का आपल्याला, राईट. या दोघांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स 8 आहे आणि हे 8 आणि हे 7, टोटल रेजिस्टन्स किती आहे सर्किट मध्ये. मग टोटल रेजिस्टन्स किती आहे सर्किट मध्ये. पूर्ण आपलं हे शांत असलं पाहिजे, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असल्याशिवाय आपल्याला समजू शकत नाही, बरोबर आहे. सो याच्यामध्ये हे 16 8 झालं, 8 आणि 7 15 टोटल रेजिस्टन्स झाला
15 झाला आणि टोटल व्होल्टेज आहे 5. सो टोटल करंट I इज इक्वल टू 5/15 म्हणजे 1/3 अँपिअर करंट होणार. मग इथे पूर्ण याच्यामध्ये 1/3 म्हणजे इथे सुद्धा करंट किती असला पाहिजे, इथे सुद्धा करंट किती असला पाहिजे 1/3. आता इथे काहीतरी वेगळा असेल, इथे काही वेगळा असेल, पण इथे तर एकच आहे रेजिस्टन्स, इथे 1/3. तर 1/3 जर इथे करंट लावला तर इथे पोटेन्शियल जे ड्रॉप होणार आहे I इंटू आर 7/3 होणार इथे पोटेन्शियल ड्रॉप. कळलं का बघा बरं इथेपर्यंत? इथे पोटेन्शियल ड्रॉप किती असणार 7/3. बरोबर आहे का? इथेपर्यंत कळले का सर्वांना? डायग्राम न सॉल्व करता करतोय. एक तुम्ही अजून जर अवघड जात असेल तर डायग्राम आधी प्रॅक्टिस करा, 100% तुम्हाला असं सॉल्व करता येणार. सो V इज इक्वल टू 7/3 आलं तर इथे किती येणार सर? टोटल व्होल्टेज आहे 5, त्याच्यामध्ये इथून किती गेलं 7/3 गेलं. आता नंबर आपला एक भारी नंबर आला नाही एकदम याच्यामध्ये, तर इथे किती येते 15/-7 8/3, कारण इथं दोन्ही ठिकाणी पॅरलल आहे, म्हणजे इथं 8/3 आणि इथं काय असलं पाहिजे 8/3 पोटेन्शियल असलं पाहिजे. आणि जर पोटेन्शियल असलं तर करंट येणार की किती येणार करंट I इज इक्वल टू V/R. किंवा आपण अजून एक, आता तुम्हाला हे अशा छोट्या छोट्या गोष्टी कळत जातील जेव्हा तुम्ही स्वतः सॉल्व्ह करताल. सर इथं पण रेजिस्टन्स 16 होता, इथं पण रेजिस्टन्स 16 होता. रेजिस्टन्स जेव्हा सेम असतो, पॅरलल मध्ये पोटेन्शियल तर सेमच असतं, मग करंट बरोबर अर्धा झाला पाहिजे, म्हणजे इकडे 1/6 इकडे 1/6 न हे करता 1/6 1/6 झाला पाहिजे, कारण रेजिस्टन्स सेम आहे, इकडे पण 16 ओम आहे, इकडे पण 16 ओम आहे, म्हणून करंट काय होणार अर्धा अर्धा डिवाइड होणार. असे करता येऊ शकतं जर मोर प्रॅक्टिस केला तर. राईट? क्लिअर आहे का? स्वतः मनाने एक्झाम्पल घेऊ शकता. अजून आपल्याला कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स लर्न करायचं आहे, काही नाही. आपण एवढ्या लवकर हे बेट सोडायचं नाही आपल्याला. आता फक्त काय करायचं आपल्याला की बॅटरी असेल, फक्त एक बॅटरी असेल तर आपण कशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केले ते पाहिलेलं आहे. आता फक्त रेजिस्टन्सचे कॉम्बिनेशन आता पाहूया वेगवेगळ्या प्रकारचे. सो राईट डाऊन हेडिंग, a combination of parallel and series resistances. Combination of parallel and series resistances. हेडिंग टाकला, हे बीट व्यवस्थित पाहायचंय. हे बीट जर आपल्याला परफेक्ट झालं तर 12चा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मधला अर्धा पार्ट आपल्याला परफेक्ट होणार इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा. राईट? ओके, चल काय करणार आहोत आपण? पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशन साठी, रेजिस्टन्सचे सिरीज आणि पॅरलल कॉम्बिनेशन साठी वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, आणि अकॉर्डिंग टू वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्याकडे वेगवेगळे सोल्युशन आहेत, वेगवेगळ्या मेथड आहेत. मग त्या मेथड आपल्याला 1 बाय 1 लर्न करायच्या. त्याच्यामध्ये पहिली जी मेथड आहे, तुम्हाला आधी सर्व मेथडचे नावं लिहून घेऊया आपण. नॉर्मल मेथड. नॉर्मल एकदम सिंपल. जर प्रॉब्लेम सिंपल असेल तर आपण खोलात जायचं नाही, जशास तसं. कसं आहे नॉर्मल मेथड. दुसरं जे आहे ते व्हीटस्टोन नेटवर्क आहे. आता हे व्हीटस्टोन कोण होता, याने काय केलं ते डिटेल मध्ये या मेथड मध्ये पाहूया. सध्या आपण फक्त नावं पाहूया की काय आहे बाबा नावं. व्हीटस्टोन नेटवर्क, व्हीटस्टोन हे सायंटिस्टचं नाव होतं. राईट? त्याच्यानंतर आहे जर इन्फायनाइट जर रेजिस्टन्स दिले, अरे बाप, इन्फायनाइट रेजिस्टन्स जर आपल्याला दिले तर आपण कसं करायचं? इन्फायनाइट म्हणजे किती असते? इन्फायनाइट म्हणजे किती? काही इन्फायनाइट म्हणजे इन्फायनाइट. राईट? इन्फायनाइट याचाच अर्थ खूप लार्ज, आपल्याला अनकाउंटेबल. मग अनकाउंटेबल जर रेजिस्टन्स दिले अरे बाप, तर मग कसं मोजत बसायचं? त्याच्यासाठी एक वेगळी मेथड आहे, ती पण आपण लर्न करणार आहोत. राईट? त्याच्यानंतर आहे इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड. इक्विव्हॅलेंट
डायग्राम मेथड. त्याच्यानंतर आहे बायसेक्टर मेथड. आणि लास्ट वन इज किर्चॉफ्स लॉ, राईट. या मेथड लिहून घ्यायला खाली आपण वन बाय वन पाहूया तर किती येतात आपल्याला, किती लर्न करायचे. आता सर्व लर्न करायचे का एखादी नंतर ठेवली तरी जमते आहे. ओके चला लिहून घ्या मेथड. पहिली आहे नॉर्मल मेथड, दुसरी आहे व्हिस्टोन नेटवर्क, तिसरी आहे इन्फायनाइट रेजिस्टन्स, चौथी आहे इक्विव्हॅलेंट डायग्राम मेथड, पाचवी आहे बायसेक्टर मेथड आणि सिक्स्थ वन इज किर्चॉफ्स लॉ. ज्या पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल त्या पद्धतीने आपण मेथड वापरणार आहोत. मेथडचे नाव वगैरे विचारले जाणार नाहीत तुम्हाला. प्रॉब्लेम फक्त सर्किट दिलं जाणार, तिथं काय वापरायचंय ते तुमची चॉईस. लिहून घ्या मेथडची नावं. काय झालं, किर्चॉफची स्पेलिंग आहे किर्चॉफ्स, राईट. असंच आहे काहीतरी, KIRCHHOFF बरोबर लिहिली वाटतं मला. किर्चॉफ्स, किर्चॉफ नाही. ओके. स्पेलिंग, प्रोनाउन्सिएशन यामध्ये मिस्टेक असू शकतात माझ्या त्याच्यामध्ये. डिस्क्लेमर जो आहे तो माहिती झाला असेल तुम्हाला आतापर्यंत. बोलत काहीतरी वेगळं लिहू शकतो मी. माहिती असताना द ची स्पेलिंग काहीतरी DEH लिहू शकतो. त्या बाबतीत आपण खूप हुशार आहोत. कन्सेप्ट मध्ये नाही होणार असं, कन्सेप्ट मध्ये नाही होणार. मोर आपल्याला इम्पॉर्टंट तेच आहे. पण कोणाला किर्चॉफ बद्दल जर काही आदर वगैरे वाटत असेल त्याची स्पेलिंग चुकली तर राग मानून घेऊ नका, ठीक आहे. ओके. किर्चॉफ माझ्या बरोबर असते, मला राग असं नका करू, ठीक आहे. झालं आता त्याचं संपलं, त्यांना बेजारून गेलं बिचाऱ्यानं आयुष्य. ठीक आहे. आपण त्याला त्याचे स्पेलिंग नीट लिहून नाही तर त्याची कन्सेप्ट नीट समजून त्याला श्रद्धांजली वाहूया, राईट. ओके चल, राईट डाऊन 6 स्टेप लिहिल्या सर. आता एक वन बाय वन सुरू करूया सर. पहिली मेथड आहे सर, कोणती आहे सर? नॉर्मल मेथड. अरे वा, नावातच आहे की सर, ते मित्र म्हणले नावात आहे, स्पेलिंग मध्ये नाही. ठीक आहे. सो नॉर्मल मेथड मध्ये काय करणार, एक मला माहितीये सिरीज मध्ये रेजिस्टन्स म्हणजे काय. सिरीज मध्ये रेजिस्टन्स म्हणजे काय, वन आफ्टर अनदर. पॅरलल मध्ये म्हणजे काय, इनिशियल पॉइंट आणि फायनल पॉइंट सेम. मग आपण काय करणार नॉर्मल मेथड मध्ये, जे स्मॉल ग्रुप आहेत आधी ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार. इफेक्टिव्हली वी विल सॉल्व एंटायर द कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. हे तुम्हाला प्रॉब्लेम सहित पाहूया की एकदा एक प्रॉब्लेम घेऊया की आपण नॉर्मल मेथड मध्ये काय करणार आहोत. ठीक आहे. नॉर्मल मेथड मध्ये काय करणार आहोत, आता इथे काही पोटेन्शियल वगैरे नाहीये,
फक्त आपल्याला काय पाहायचंय की रेझिस्टन्सचं इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स आपण कसं फाइंड करणार आहोत. सो इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स पहा कसं फाइंड करणार आहोत की याच्यामध्ये आपल्याकडे आता प्रत्येक वेळेस काय असणार, फाइंड द रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी, राइट. सपोज दिस इज अ 4 ohm, this is a 2 ohm, this is a 7 ohm, and this is a 9 ohm, right? Okay, check. किंवा हे 18 लिहूया. चला, काय नॉर्मल मेथड जेव्हा आपल्याला कळतात की दोन रेझिस्टन्स पॅरलल आहेत, दोन रेझिस्टन्स सिरीज आहेत, तेव्हा आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. सिरीज मध्ये रेझिस्टन्स कसे ओळखायचे, इफ रेझिस्टन्सेस आर वन आफ्टर अनदर विदाउट ब्रँचिंग, एकानंतर एक मध्ये ब्रँचिंग नाहीये. नाहीतर म्हणजे असं ह्याच्यानंतर हे आलंय की मध्ये ब्रँच फुटलाय, फाटा फुटलाय मध्ये, बरोबर आहे. So if resistances are one after another, they are in series, so we will solve small groups. म्हणजे हे दोघांचा ग्रुप तर मी नक्कीच सॉल्व करू शकतो, जिथे मला या दोघांचा रेजिस्टन्स हा 4 ओहम आहे, हा वरचा 18 ओहम आहे आणि खालचा हे 2 आणि 7 9 ओहम आहे. इथे ए असणार आपला, इथे बी असणार. ए आणि बी ला आपण काहीच केलं नाही. बदल्याच्या पुढे जाऊ शकतो का सर? जाऊ शकतो, बिकॉज दीज टू रेजिस्टन्स आर इन पॅरलल. पॅरलल कसं ओळखलं आपलं, इफ इनिशियल पॉइंट ऑफ दिस रेजिस्टन्स, स्टार्टिंग पॉइंट हा आहे आणि फायनल पॉइंट हा आहे, त्या दोन रेजिस्टन्सचा सेम आहे. इफ इनिशियल अँड फायनल पॉइंट ऑफ रेजिस्टन्स इज द सेम, दे आर इन पॅरलल. आणि आपल्याला पॅरलल मध्ये कसं रेजिस्टन्स फाइंड करायचं माहितीये. मला सांगा 9 आणि 18 जर पॅरलल मध्ये कनेक्ट केले तर त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती येतो? 9 आणि 18 जर पॅरलल मध्ये कनेक्ट केले तर त्यांचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती येतो, राइट. कारण फॉर्म्युला काय आहे, 9 गुणिले 18 भागिले 27. आता सॉल्व्ह केलं आपण, इथं 18 6 ओहमला. सो इथे येणार 4 ओहम आणि इथे येणार 6 ओहम. सो ए आणि बी परत आपल्याला नॉर्मल मेथडनेच आपल्याला जायचंय, बिकॉज दीज टू रेजिस्टन्सेस आर one after another and there is no branching between them, so these are series resistance आहेत हे. त्याच्यामुळे 4 आणि 6 हे फायनल आन्सर आपलं 10 ohm. Therefore the effective resistance of this circuit is 10 ohm. अगेन एक दोन प्रॉब्लेम असे सॉल्व्ह करा, आपण तोंडी सॉल्व्ह करूया. आधी लिहून घ्या नॉर्मल मेथड मध्ये आणि नंतर प्रॉब्लेम लिहा. लक्षात आले का सर्वांना? का परत काही सांगायचं का याच्यामध्ये? हे सर्वांना लक्षात आलंय का? इथे आता बॅटरी नाहीये, त्याच्यामुळे आपण पहिल्या स्टेप मध्ये पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, त्याच्यामुळे हे तर सोपं जाणार तुम्हाला नॉर्मल मेथड, राइट. फक्त उत्तर देत जा, समजले नाही समजले ते. ओके ठीक है, वेरी. चलो नॉर्मल मेथड में लिख लो अभी. कोणाला काहीच प्रॉब्लेम नाहीये? ओके. सो नॉर्मल मेथड आधी लिहा, सिरीज साठी लिहा. फर्स्ट पॉइंट टाका सिरीज. सिरीज मध्ये कसं ओळखायचं? If resistances are one after another without branching, if resistances are one after another without branching, if resistances are one after another without branching, then they are in series. Then they are in series. पण याचा अर्थ जर ब्रँच असेल तर ते पॅरलल मध्ये आहेत असा नाही.
एकानंतर आहेत एक आणि मध्ये ब्रँच नाही, तर हे कन्फर्म झालं सिरीज मध्ये आहे. म्हणजे जे अभ्यास करतात विद्यार्थी ते हुशार आहेत, पण जे अभ्यास करत नाहीत याचा अर्थ ते ढ आहेत का? बिलकुल नाही. ते मूर्ख आहेत का? बिलकुल नाही. ते येडे आहेत का? बिलकुल नाही. बरोबर आहे का नाही? जे अभ्यास करतात विद्यार्थी ते हुशार आहेत. ओके चला, मग जे अभ्यास करत नाही ते मूर्ख, ढ, वेडे, अजून काही विशेषण असतील माहिती नाहीत मला किंवा सांगायचे नाहीयेत, असे नाहीयेत असं म्हणतोय. ठीक आहे, फक्त त्यांनी अभ्यास करावा. त्याचप्रमाणे कसं आहे सिरीज रेजिस्टन्स, कसं इफ रेजिस्टन्सेस आर वन आफ्टर अनदर विदाउट ब्रँचिंग देन दे आर इन सिरीज, राईट. तिथे ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, इफ ब्रँचिंग इज प्रेझेंट, इफ ब्रँचिंग इज प्रेझेंट if branching is present, this does not mean they are in parallel. If branching is present, this does not mean they are in parallel. त्याच्यानंतर पॅरलल ला लिहा खाली, if branching is present, this does not mean they are in parallel. मग पॅरलल साठी काय आहे खाली? पॅरलल साठी पॅरलल कसं ओळखायचंय? इफ इनिशियल पॉइंट अँड फायनल पॉइंट्स आर सेम then resistance are in parallel. Parallel मध्ये लिहा, if initial point and final points are same, if initial point and final points are same, if initial point and final points are same, then resistance are in parallel. त्याच्या खाली पॉइंट टाका, हाऊ टू सॉल्व. नॉर्मल मेथड मध्ये हे झालं सिरीज आणि पॅरलल कसे ओळखायचे. त्याच्या खाली एक पॉइंट टाका, हाऊ टू सॉल्व. त्याच्यामध्ये दोन पॉइंट लक्षात ठेवायचे, ऍक्च्युली ते एकच पॉइंट आहे. पॉइंट टाकून लिहून घ्या, डू नॉट ट्राय टू सॉल्व एंटायर सर्किट इन वन स्टेप. डू नॉट ट्राय, काही जणांनी तेवढंच ऐकलं फक्त, डू नॉट ट्राय, बाकीचं ऐकलंच नाही. तर किती छान होईल. आता जर नेटवर्क गेलं, लेक्चर बंद पडलं, ट्राय करू नका म्हणलेत सरांना, मस्त व्हिडिओ बंद करून बसायचं. काय त्याच्या पुढे आहे, डू नॉट ट्राय टू सॉल्व सर्किट इन वन स्टेप. जर आपण इथून जर लगेच सॉल्व केलं असतं, हे 4, हे 18, हे 2, 7, तर आपल्याला अंदाज आला नाही, राईट. सो डू नॉट ट्राय टू सॉल्व इन वन स्टेप, एंटायर सर्किट इन वन स्टेप. आणि त्याच्या खाली लिहा, सॉल्व स्मॉल स्मॉल ग्रुप्स, solve small groups, so eventually we will solve the entire combination. Solve small groups, so eventually we will solve the entire combination. Right, the question you have, find the effective resistance between A and B. Find the effective resistance between A and B. काय सांगितलं पहा, हाऊ टू सॉल्व मध्ये दोन पॉइंट लक्षात ठेवायचे. डू नॉट ट्राय टू सॉल्व एंटायर सर्किट इन वन स्टेप, पहिला पॉइंट. आणि सेकंड पॉइंट, सॉल्व स्मॉल ग्रुप्स, eventually we
विल सॉल्व एंटायर कॉम्बिनेशन. छोटे छोटे ग्रुप सॉल्व करत राहा, ऑटोमॅटिक मोठा कॉम्बिनेशन तुम्ही सॉल्व करणार. सेम आहे आपल्याला याच्यामध्ये पण स्टडीसाठी. एकाच दिवशी एक चॅप्टर कम्प्लीट करतो म्हणून बसायचं नाही. आता 3 चॅप्टर झालेत आपले, सर्व मी आजच कम्प्लीट करणार असं नाही. ठीक आहे, तर एक एक बीट, स्मॉल स्मॉल बीट जेव्हा आपण ट्राय करूया कम्प्लीट करायचं, तेव्हा इव्हेंच्युअली आपण कम्प्लीट करू. ठीक आहे, तर हे लिहून घ्या. नॉर्मल मेथड मध्ये अजून उद्या काही प्रॉब्लेम घेऊया आणि पुढची मेथड सॉल्व्ह करूया. नॉर्मल मेथड म्हणजे तुम्हाला जर कळत असेल की कोणते रेजिस्टन्स पॅरलल आहेत, कोणते रेजिस्टन्स सिरीज मध्ये आहेत, हे जर कळत असेल तर तिथे नॉर्मल मेथड वापरू शकता तुम्ही. बाकीचे प्रॉब्लेम आणि पुढच्या मेथड आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट लेक्चर पासून. ठीक आहे, मी काय सांगितलंय, याच्या आधीचं जे प्रॉब्लेम घेतलेत आपण त्यामध्ये मोर दॅन 1 बॅटरी सॉल्व्ह करायचं नाही. आणि याच्यामध्ये नॉर्मल मेथड जर तुम्हाला लक्षात येत असेल की बाबा हे 2 रेजिस्टन्स पॅरलल आहेत, हे सॉल्व्ह केल्यावर हे 2 रेजिस्टन्स सिरीज आहेत, असं जे काय असेल ते, राईट. ओके, सो हे करणारे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा एकदम. आज मला वाटतं विद्यार्थीतले केले तरी चालतंय. विस्टो नेटवर्क काय असतं किंवा इन्फायनाइट रेजिस्टन्स दिल्यावर काय करायचंय ते आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये पाहूया. ओके, सो बाय एव्हरीवन, वी विल मीट टुमॉरो अगेन. दररोजच्या दररोज क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय, लिहून घ्या कुठेतरी हातारावर, कपाळावर, आरशावर, लक्षातच ठेवायचंय. जेवढा कोणता पार्ट होईल तो दररोजच्या दररोज करायचा आपल्याला. ठीक आहे, उद्या भेटत आहोत. आपल्याला फक्त सांगितलेला नोटीस कंप्लीट माइंड मध्ये राहू द्या फक्त. ओके, चलो देन, बाय एव्हरीवन. चलो, हे झालेलं लिहून. ओके, चलो बाय. काही प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता मला, असं पण कॉल करून मेसेज करून सुद्धा विचारू शकता तुम्ही. ओके, चल बाय.